मिस मयुरी, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. माझी मम्मा कोणाचं वाईट करूच शकत नाही. हेच मी तुम्हाला सांगते सर, गैरसमज माझा नाही, गैरसमज तुमचा होतोय. म्हणजे एक गोष्ट मला खात्रीशीर माहित होती, पण तरीही मी ते तुमच्यापासून लपवून ठेवली. कोणती गोष्ट? जाऊ दे सर, तुमचा विश्वास नाही बसणार, सहन नाही होणार तुम्हाला. मला क्लिअरली सांगाल नेमकं काय घडलंय मिस मयुरी? का तुमच्या बाबांवर खुनाचा आळ आलाय म्हणून आता माझ्या मम्मावर आरोप करताय? सांगते, खरं खरं सांगते. तुमची खरं ऐकण्याची तयारी असेल तर तुमच्या बाबांचा अपघात झाला नव्हता, त्यांचा खून झाला होता याची शंका मला खूप आधीपासूनच होती. पण माझ्या बाबांचं नाव मुद्दाम या सगळ्या प्रकरणामध्ये आणलं गेलं. आणि तुम्हाला माहितीये हे सगळं कोण करतंय? कोण आहे या सगळ्याच्या मागे? तुमची मम्मा. यामिनी दिग्विजय सराफ. हो, त्यांनी केलाय त्यांच्या नवऱ्याचा खून. आणि सर एवढंच नाही, त्यात तुम्हाला सुद्धा दिवे मारण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत तुमच्यावर जे जीव घेणे हल्ले होत होते ते सगळे यामिनी मॅमने प्लॅन केले होते. मला कळतंय ना तुम्ही काय बोलतायत मिस मयुरी? हो सर, या सगळ्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. नाहीतर इतकी मोठी गोष्ट मी पुराव्याशिवाय कशी बोलेन? खोटं, इतकं खोटं? प्लीज ऍक्सेप्ट करा, खोटं बोलताय तुम्ही. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? माझ्या मम्माबद्दल, यामिनी सराफबद्दल बोलताय? बाकीच्यांचं जाऊ द्या, तुम्हाला तर माहिती आहे ना मम्मा किती करते माझ्यासाठी. मम्माने काय काय केलंय माझ्यासाठी. जी व्यक्ती माझ्यासाठी जगते ती व्यक्ती मला मारण्याचा प्रयत्न करेल. काय बोलताय तुम्ही मिस मयुरी? काय बोलताय हे सगळं? मम्मा बरोबर बोलत होती. तुमच्या बाबांनी खून केल्याचा गुन्हा कबूल केला. त्यांना ह्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही माझ्या मम्माला फसवताय. इतक्या इन्सिक्युअर झाला तुम्ही मिस मयुरी? ही अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून. माझ्या बाबांची मानसिक स्थिती वाईट आहे हे डॉक्टरांनी सांगितलंय. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण तुमची मम्मा, आणि आता सगळं कळतंय ना, मग तरीही त्या असं का वागल्या? आणि कशावरून त्या त्यांच्यावरचा आरोप माझ्या बाबांवर ढकलत नाहीयेत? सर अहो, तुम्ही खरंच खूप भोळे आहात. तुमच्या या स्वभावाचा फायदा तुमची मम्मा घेते. तुम्हाला खरं काय ते कळलंच पाहिजे, तरच तुमच्या मम्माचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल. आणि जेव्हा आपण खरा गुन्हेगार शोधू ना सर, तेव्हा प्रत्येक पावलावर आपण एकाच व्यक्तीपर्यंत पोहोचू, ती म्हणजे यामिनी सराफ. बस, खूप बोललात मिस मयुरी. त्या पुढे माझ्या मम्माच्या विरोधात एक शब्दही बोललात ना तर मी विसरून जाईन आपल्यात काय नातं होतं. आपल्यातलं नातं सोडा, पुढे आपण भेटणं सोडा. मला ह्यापुढे तुमचा चेहराही पाहायचा नाहीये मिस मयुरी रणशिंगे. आजपासून आपलं नातं संपलं.
मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यावर प्रेम करत राहीन सर. तुम्ही संपवलं असेल सगळं, पण तरीही मी जीवात जीव असेपर्यंत तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. डॅडी लागला का फोन? नाही ना, स्विच ऑफ ऐकून आता कान दुखायला लागले आपले. गेलाय कुठं राजवीर? काय अजी मला माहित असेल ना. ब्रो 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 काय 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 झालं तुला? अरे कुठे होता तू? कधीपासून कॉल ट्राय करतोय तू? काय झालं तुला? राजवीर, अरे पावसात कसा भिजलास तू? आजी आपल्याला माहिती तो कुठे होता. एवढा बारिश आहे म्हटल्यावर तो गेला असेल ना पहिल्या बारिश मध्ये त्याच्या मिस मयुरी सोबत. हा काय ब्रो, कसा आला? मस्त सुहाना मौसम होता का नाही? केला का नाही पॅचअप? हा अरे एवढ्या छान मौसम मध्ये कोण पॅचअप नाही करणार. झालं ना, तर तू आणि मयुरी एकत्र आले ना ब्रो. हा गॅरी, आपण प्लीज नंतर बोलूया का? अबा काढा. अगं माझ्यासाठी नाही बाबा, तुझ्यासाठी सांगितलंय काढा बनवायला. माझ्यासाठी नाही, मला कडू काढा नाही आवडत. मयो, आवडत नसलं तरी कडू घोट घ्यावेच लागतात आपल्याला आयुष्यात. कळते का बोलते तुला ते? काय? तुझ्या बापाला शिक्षा व्हावी म्हणून मालकीनबाई काय बी करू शकतात, आणि त्याचा राग तू छोट्या मालकांवर नाही काढू शकत. ते बजरंगावर कोणाची केस चालवतील आणि त्याचा तुला त्रास होईल. हे सगळं तुला पचवावं लागेल, कारण तू एक बॉडीगार्ड आहेस. सगळं जग एकीकडं आणि बॉडीगार्ड म्हणून तू घेतलेली शपथ कीकडं. छोट्या मालकांवर आजपर्यंत हल्ले झाले आणि यापुढेही त्यांच्यावर संकट येणार असं तुला वाटत असेल तर तुझं काम वाढलंय मोहीम. आता तुला माघार घेऊन नाही चालणार. आता तुला यापेक्षा जास्त सावध राहावं लागणार. पण आबा, या सगळ्यात बाबांचा काय दोष आहे? कसं आहे की तू या दोन गोष्टीची गफलत करू नकोस. आपण सराफांचे पिढ्यानपिढ्या रक्षक आहोत. तर मुलीचं कर्तव्य निभावताना तू रक्षकाचं कर्तव्य विसरू नको. आबा, मला रोज राजवीर सर आणि यामिनी मॅम यांच्या समोर जावं लागणार. मी कशी जाणार आहे त्यांच्या समोर? मी त्यांच्या समोर गेले की ते माझ्या बाबांबद्दल काय विचार करतायत, ते माझ्या बाबांशी कसं वागलं हेच सारखं माझ्या मनात येत राहणार ना. मयू, बॉडीगार्डला मन नसतं, त्याला फक्त एकच माहित असतं, त्याचं कर्तव्य. मयू म्हणून तुझं त्यांच्याशी वागणं आणि बॉडीगार्ड म्हणून त्यांच्याशी वागणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ही माझी खात्री आहे. तुझं ठरवलंच ना, तुला हे नक्की जमल. आणि आता छोट्या मालकांचं रक्षण करणं ही तुझ्यासाठी सगळ्यात मोठी परीक्षा आहे. या परीक्षेत तुला पास व्हायचं आहे. आणि काळजी करू नकोस बेटा. मन खंबीर असेल ना तर देव पण त्याला साथ देतो. हा. आबा,
तुम्हाला धक्का बसेल म्हणून यामिनी मॅम स्वतःच राजवीर सरांच्या जीवावर उठल्यात हे मी तुम्हाला अजूनही सांगितलं नाहीये, पण वेळ आल्यावर नक्कीच सांगेन. ताई 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 कसली कमाल डाव खेळलीस तू. अगं जबरदस्त, मी खरंच मानलं तुला. काय झालं तुला? एवढं उड्या मारायला काय झालं? अगं राजवीर आलाय खाली, त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालाय आणि कोणीही त्याचा चेहरा बघून सांगेल त्याच्यात आणि मयुरीमध्ये जोरदार भांडण झालंय. गुड ताई, आता काय त्या दोघांमध्ये पॅचअप होत नाही, पण खरंच बरं झालं तू शेवटचं काय ते मयुरीला भेटायला त्याला पाठवलं असते, म्हणजे एकदाच काय ते कडक याचं भांडून दोघांचंही सगळं संपलं. आता फक्त तो बजरंग जेलमध्ये गेला पाहिजे की पुन्हा सगळं तुझ्या हातात येणार आणि मग सगळ्याचे मालक आपण होणार. पण आपण म्हणजे तू नाही तूच. मला खरंच इतका आनंद झाला की मला आता जोरात ओरडावं असं वाटतंय. मूर्ख बिंडोक. मला ना कधी कधी असा डाऊट येतो की तू खरंच माझी बहीण आहेस की हॉस्पिटलमध्ये तू बदलली गेली होतीस लहानपण. एवढी सुद्धा अक्कल नाही तू. मी नाही बदलला गेले, गॅरीच बदलला गेला असेल. काय मग काय, सावत्र भावाबद्दल इतकी आपुलकी कशी काय असू शकते एखाद्याला? गॅरी म्हणजे ना काय गॅरी काय? अरे गॅरी, तुझी मिठू मावशी म्हणत होती की राजवीर अपसेट आहे ना, तर गॅरीच त्याचा मूड चांगला करू शकेल. तो फक्त त्याच्या भावाचं म्हणजे गॅरीचंच ऐकेल असं म्हणत होती मिठू. नाही मामा, तो आपला नाही, तो नुसता तुझा ऐकेल. मम्मा, आपल्याला ब्रोचा सॅड चेहरा बघवतच नाही. तो किती अपसेट झालाय. आपल्याशी तर तो बोलत पण नाही, आपल्याकडे बघत पण नाही, नुसता स्टॅच्यू सारखा बसून आहे. मम्मा तू प्लीज बोल ना ब्रोशी. तो काय बोलायला लागला नाही ना तर आपण खाणं पिणं पण सोडून दे. गॅरी कसं का बोलतोयस तू? एवढा अपसेट आहे का तू? खूप मम्मा. बिचारा राजवीर. चल बेटा, मी बोलते त्याच्याशी. चल चल ना मम्मा. तुमच्या बाबांचा अपघात झाला नव्हता, त्यांचा खून झाला होता याची शंका मला खूप आधीपासूनच होती. आणि तुम्हाला माहितीये हे सगळं कोण करतंय? तुमची मम्मा. त्यांनी केलंय त्यांच्या नवऱ्याचा खून. आणि सर एवढंच नाही, त्यात तुम्हाला सुद्धा दिवे मारण्याचा प्रयत्न करतायत. राजवीर, अरे झोप येत नाहीये का? हा, नाही तसं काही नाही आजी. चल, मी ना तुझ्या डोक्याला तेल लावून देते. हा, म्हणजे बरं वाटेल आणि झोप लागेल शांतपणे. नाही नको आजी. राजवीर, एवढा त्रास नको करू घेऊ बाळा. आजी माझं चुकलं का ग? काय? मी दुबईवरून परत यायलाच नको होतं. मी दुबईवरून परत आलोच नसतो तर मी मयुरींना भेटलो नसतो ना. आमच्यात प्रेम झालं असतं ना, पुढचं हे सगळं काही घडलं असतं. हे बघ राजवीर, ज्या गोष्टी घडायच्या असतात ना त्या घडणारच. या सगळ्याचा त्रास होतोय मला. असं वाटतं की दुबईला परत निघून जावं. काय बोलतोयस राजवीर? दुबईला तू दुबईवरून आल्यावर मला तुझा किती आधार झाला हे तू विसरलास? माहितीये मम्मा, पण हे बेटा मला कळतंय तुझं बरोबर आहे. मला स्वार्थी होऊन नाही चालणार. कारण तू आता ज्या परिस्थितीतून चाललायस त्यातून तुला बाहेर पडायला हवं. हरकत नाही, तू जा. मी लढेन माझी लढाई एकटी. तू जा दुबईला परत.
नाही नाही, दुबईला गेल्यावर त्याला शांती मिळेलच असं नाही ना. मी काय म्हणते, ज्या गोष्टीमुळे तुला त्रास झाला ना राजवीर, त्याच्या मुळाशी तू जा आधी. आई, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर बोलताय, पण म्हणून तर गेला होता राजवीर मयुरीशी बोलायला. काय झालं बेटा, बोललास ना तू, समजावलंस ना तिला? निघाला का काही उपाय? उपाय उपाय तर दूरची गोष्ट मम्मा. मिस मयुरी तुझ्यावरच वेगवेगळे आरोप लावत होत्या. माहिती मला, मी गेले होते तिच्या घरी तेव्हा खूप बोलली मला, पण राजवीर तिचा काही दोष नाही. तिच्या बाबांनी खून केलाय, त्यांना वाचवायला ती कुठल्याही थराला जाईल. डेस्परेट झाली ती बजरंगला वाचवायला, आणि अशा वेळेला ना माणूस स्वतःची लेवल सोडून वागतो. मी विचारही नाही करू शकत, असं नको नको ते बोलली ती मला. पण तरी नाही, तू तिला माफ करायला हवं. तू तिची बाजू घेतली पाहिजे. एका मुलीची धडपड आहे आपल्या बापाला वाचवण्यासाठी. तू प्लीज समजून घे तिला. मम्मा, बजरंग काकांना आपण सांगितलं होतं का पोलिसांकडे जाऊन स्वतःचा गुन्हा कबूल करायला? स्वतःहून गेले होते ते पोलिसांकडे स्वतःचा गुन्हा कबूल करायला. उलट बजरंग काकांना स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची अजून एक संधी मिळावी म्हणून हे सगळं इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं असं मी म्हणालो. झालेल्या प्रकरणाबद्दल वाईट वाटणं तर दूर, उलट या मिस मयुरी तुझ्यावरच वाटेल ते आरोप करत होत्या. राजवीर, सांग मम्मा, कसं ऐकून घ्यायचं होतं हे सगळं? काही माझ्याबद्दल काही वाईट बोलले असता तरी चाललं असतं मला, पण माझ्या मम्माबद्दल कोणी चुकीचं बोललेलं मला चालणार नाही. मग ते बोलणारी व्यक्ती स्वतः मिस मयुरी असल्या तरी. राजवीर, मला माहित होते की तुला राग येईल म्हणून मी तुला बऱ्याच गोष्टी नाही सांगितल्या. मी खूप बोलली, मला नको नको ते बोलली. त्या गोष्टीचा विचार केला ना तरी त्रास होतो मला. पण नाही राजवीर, नाही, आपण हे काही डोक्यात घेतलं नाही पाहिजे. तू अजिबात घेऊ नकोस. फॅक्ट ही आहे की तिच्या बाबांना वाचवण्यासाठी तिने हे सगळं केलं. ती हे सगळं करतेय आणि म्हणून तिने या सगळ्यात मला, त्यामुळे जाऊ दे. तू तिला माफ कर. माझ्यामुळे माझ्या मुलाने त्याच्या प्रेमाचा त्याग केलेला मला नाही सहन होणार. राजवीर, बापरे, इतकं सगळं होऊन पण तू माझा विचार करतेस, मिस मयुरींचा विचार करतेस. आणि त्या मिस मयुरी फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतायत. असं सगळं असताना मी माझ्या कुटुंबाचा विचार का नाही करायचा? तुझं मन खूप मोठं आहे मम्मा, पण प्लीज, इट्स ऑल ओव्हर नाउ. मिस मयुरी आणि माझ्यात आता काहीही नाहीये. अरे ब्रो, तू असं काय बोलतोय? म्हणजे मयुरी रागाच्या भरामध्ये बोलली असेल, ठीक आहे, पती मनाने वाईट नाही ना, तुला माहितीये ना. तू ब्रेकअपची भाषा नको. गॅरी, मला वाटतं या विषयावर आपण इनफ बोललोय. स्वतः प्लीज कोणी काहीच बोलू नका. राजवीर, काय बोलतोयस तू? मान्य आहे मला की मयुरी चुकीचं वागते, पण तू तिच्याशी असं नाही वागू शकत. ती आता जशी आहे तसं तू तिला एक्सेप्ट केलं पाहिजेस. मी तयार आहे तिला एक्सेप्ट करायला. राजवीर बेटा, ऐक,
ती शांत झाली ना की आपण सविस्तर बोलू तिच्याशी. हा पण प्लीज तू असं काही. मम्मा नको बोलूया आता या विषयावर आपण, प्लीज. तुम्ही सगळेच थोडा वेळ मला एकटं सोडा प्लीज.